लालबाग ही प्रचार साहित्यांची देशातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते। महापालिका निवडणुकांची धामधूम आता बाजारपेठांमध्ये दिसू लागली आहे। शिवसेना, भाजप, मनसे आणि राष्ट्रवादीसह प्रमुख राजकीय पक्षांची प्रचार साहित्य म्हणजेच टी-शर्ट, टोपी, बिल्ले आणि मफलर इत्यादी साहित्य सध्या विक्रीसाठी उपलब्ध आहे। उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असून आघाडी आणि युतीमधील जागा वाटपाचा पेच अद्यापही कायम आहे। त्यामुळे बाजारपेठेत सध्या शुकशुकाट पाहायला मिळतोय। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याला आता सुरुवात झालेली आहे। शेवटची तारीख 30 डिसेंबर आहे आणि त्याआधी आपण जर पाहिलं तर अनेक पक्षांमध्ये नाराजी सुद्धा पाहायला मिळते। इच्छुक उमेदवारांची यंदा मोठी संख्या सुद्धा पाहायला मिळते आणि अशामध्ये निवडणुकीच्या प्रचारासाठी लागणारं साहित्य हे मुंबईच्या लालबाग परिसरामध्ये मिळतं आणि लालबाग परिसरात असलेली ही बाजारपेठ सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे। मात्र या बाजारपेठेमध्ये आपल्याला शुकशुकाट पाहायला सध्या मिळतोय। आपण जर पाहिलं तर दुकानांमध्ये प्रचार साहित्य खरेदीसाठी व्यक्ती जे आहेत किंवा पक्षातली जी मंडळी आहेत ती पाहायला मिळत नाही। संपूर्ण बाजारपेठ हे शांत असलेलं आपल्याला पाहायला मिळते। खरं तर याच ठिकाणी मोठी लगबग असायची, मात्र सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर संपूर्ण बाजारपेठ हे शांत आपल्याला पाहायला मिळते। आणि याच मध्ये आपण जर पाहिलं तर अनेक गोष्टी प्रचार साहित्यामध्ये मिळतात, ते म्हणजे टी-शर्ट्स असतील, टोपी, बिल्ले, दुपट्टे, झेंडे, पोस्टर असतील। यासाठी हे मार्केट जे आहे ते प्रसिद्ध असलेलं आपल्याला पाहायला मिळतं। अनेक पक्षांचे गमछे असतील ते खरेदीसाठी मोठ्या संख्येने लालबागच्या या बाजारपेठेमध्ये गर्दी पाहायला मिळते। पण मात्र यंदाच्या या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हे बाजारपेठ जे आहे ते आपल्याला शांत कुठेतरी पाहायला मिळते। गर्दी जी आहे ती यंदाच्या निवडणुकीमध्ये पाहायला मिळत नाहीये। बाजारपेठ शांत वाटते। बाजार साहित्य खरेदी करायला ऍक्च्युअली कुठल्याच पक्षाचं आतापर्यंत चित्र क्लिअर नाही झालेलं आहे। अजून बऱ्याचशा पक्षाचे एबी फॉर्म वगैरे अजून अधिकृत यादी पण जाहीर झालेली नाही। त्यामुळे अजूनपर्यंत जे उमेदवार आहेत, इच्छुक आहेत, ते अजून संभ्रमात आहेत। तो चित्र अजून क्लिअर झालेलं नाही। मला वाटतं आज रात्रीपर्यंत चित्र क्लिअर होऊन जाईल। बऱ्याचशा इच्छुकांनी अपक्ष फॉर्म भरलेले आहेत, एबी फॉर्मचे वांदे झाले आहेत। त्यामुळे ही उद्याची गर्दी उद्यापासून या दुकानात पाहायला भेटेल एवढं नक्की। असं असताना राजकीय पक्ष जे मोठ्या प्रमाणात ज्या प्रचार साहित्यांसाठी, पारंपरिक प्रचार साहित्यांसाठी खरेदी करत होते त्याच्यावर लाखो रुपयांचा खर्च होत होता। मात्र आज डिजिटल युग असेल किंवा अजूनही उमेदवार निश्चित न असल्यामुळे या बाजारपेठेवर मोठा परिणाम झाल्याचं चित्र आपल्याला थेट पाहायला मिळतं। बाजारपेठ पूर्ण मोकळी, रिकामी आपल्याला असलेली पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट कुणाल तांबेसह मी धनंजय दळवी, पुढारी न्यूज, मुंबई।